वंदे मातरम गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने दयानंद शिक्षण संस्था सोलापूर तसेच आई प्रतिष्ठान सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजी विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून सामूहिक वंदे मातरम गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता दयानंद कॉलेजच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले। विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन राष्ट्रगीताच्या स्वरात वातावरण भारून टाकले। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात देशभक्ती, संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला। तसेच वंदे मातरम गीताचे इतिहासातील महत्त्व, स्वातंत्र्य आंदोलनात या गीताने दिलेली प्रेरणा यावरही प्रकाश टाकला। प्रेमाची धगधगती ऊर्जा या गीतामध्ये 150 वर्षांनंतर सुद्धा आजही तशीच आहे। या 150 वर्ष या गीताला झाल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी आणि त्यांच्या केंद्र सरकारने 7 नोव्हेंबर पासून देशव्यापी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला। त्याचाच भाग म्हणून हे राष्ट्रगान, ज्या राष्ट्रगानाची 1875 साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत लिहिलं आणि हे गीत देशाच्या स्वातंत्र्याचं चिरकालसाठीचं एक राष्ट्रगान म्हणून आपल्या सगळ्यांना त्यांनी दिलं। आणि आजही हे गीत गात असताना आपल्या सगळ्यांच्या अंगावर देशप्रेमाचे शहारे उभे राहतात। असं हे देशभक्तीपर गीत आपल्या देशाला बंकिमचंद्रजींनी दिलं। पंतप्रधान मोदीजी यांनी 26 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये वंदे मातरम या गीताच्या वैभवशाली वारशाची देशाला आठवण करून दिली। आणि वंदे मातरम हे गीत आत्मनिर्भर तसेच आत्मविश्वास वाढवून 2047 साली भारताला जगात अव्वल स्थानी पोहोचवण्याची प्रेरणा सतत हे गीत देत राहील, अशा पद्धतीच्या भावना आदरणीय मोदींनी व्यक्त केल्या। कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे, आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजिता चाकोते, दयानंद शिक्षण विभागाचे प्रमुख, शिक्षकांसह NCC 9 बटालियन, राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक वृंद, दयानंद शिक्षण संकुलाचे कर्मचारी उपस्थित होते। जागरूक नागरिक घडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागवण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे आयोजकांनी सांगितले। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला सगळ्या देशवासियांना आवाहन केलं की 150 वर्ष आपल्या वंदे मातरमला या राष्ट्रगीताला पूर्ण झालेले आहेत। हा राष्ट्रीय सण झाला पाहिजे, उत्सव झाला पाहिजे। प्रत्येक गल्लीत, चौकात, शाळेत, कॉलेजमध्ये सगळ्या ठिकाणी हा उत्सव साजरा झाला पाहिजे म्हणून आई प्रतिष्ठानने हा उत्सव आपल्या कॉलेजच्या मैदानावरती आयोजित केलेला आहे। आई प्रतिष्ठान ही जी आमची संस्था आहे, गेली 9 वर्ष ज्या विडी कामगारांच्या मुली आहेत, ज्या श्रमिक कामगारांच्या मुली आहेत, यांच्यासाठी आमची संस्था काम करते। जवळजवळ 423 मुली आम्ही दत्तक घेतलेल्या आहेत। त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांच्या आई वडिलांचं आरोग्य, असे अनेक उपक्रम आम्ही करतो। आता वेळ फार झालाय, आपण उन्हात आहे त्यामुळे फार मी बोलत नाही, पण अशा महिलांसाठी काम करणारी संस्था, मुलींसाठी काम करणारी संस्था, मला एकच उदाहरण मी आपल्याला देतो। 423 मुली आम्ही दत्तक घेतलेल्या आहेत। सोलापूरच्या शहरामधील 63 शाळांमध्ये जवळजवळ 14,000 विद्यार्थ्यांना, एका मुलीला 15 नॅपकिन सॅनिटरी, असे 15 नॅपकिन मोफत, असे 2 लाख नॅपकिन आम्ही मोफत देण्याचा कार्यक्रम आम्ही 1 ते 5 तारखेपर्यंत सोलापूर शहरामध्ये करतो। मुलींची आरोग्याची काळजी, शिक्षणाची काळजी अशी संस्था काम करते। आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। पालकमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आपल्या सगळ्या विद्यार्थिनींचा उत्सव वाढवण्यासाठी, या राष्ट्रीय सणामध्ये आपल्या मनात स्फुल्लिंग फुरवण्यासाठी पालकमंत्री स्वतः आपल्यासाठी इथं आले। त्यांचं स्वागत करतो। मी सगळ्यांना शुभेच्छा देतो।